एक मिनिट भगवान आदिवासी कोळी समाजाचा अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। आदिवासी कोळी समाजाचं विजय असो, आदिवासी कोळी जमातीचा विजय असो। कलेक्टर साहेबांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय विषय आहे? आज आमचे कोळी समाजाबद्दल आदिवासी जमातीवर जो अन्याय होतो आहे, आज बरेच प्रांत लोकांनी आमच्या लोकांचे सर्टिफिकेट थांबवून ठेवलेले आहे। कारण आता मुले पासआउट झालेत पण पुढच्या ॲडमिशनसाठी त्यांना जो प्रॉब्लेम येतो आहे त्यासाठी आमचे बंधू जगन्नाथ बापू तिथे अमळनेरला उपोषणाला बसलेले आहेत आणि सर्व जे प्रांत लोक आहेत त्यांना अडवणूक करत आहेत सर्टिफिकेट देण्याच्यासाठी। ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आता साहेबांना की लवकरात लवकर आमच्या समाजाला हे जातीचे सर्टिफिकेट मिळावे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी जे आमची मीटिंग लावलेली होती ती मीटिंग कॅन्सल केलेली आहे। त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ती मीटिंग घेण्यात यावी। त्यासाठी सर्व समाज बांधव एकटवला आहे आणि जर यांनी पुढे असंच चालू ठेवलं प्रांतांनी तर आम्ही हा जळगाव जिल्हा पेटवल्याशिवाय राहणार नाही की लवकरात लवकर आम्ही मोठं आंदोलन इथे उभं करणार आहोत असे सर्व समाज बांधवांच्या वतीने आदिवासी जमातीच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। आज दिनांक 23/7/2024 रोजी आमच्या आदिवासी टोकरी जमातीची मीटिंग होती आणि ही जी मीटिंग होती ही महत्त्वपूर्ण मीटिंग होती। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय होते की माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जी आमची मीटिंग लावलेली होती त्या मीटिंगमध्ये आमच्या आदिवासी टोकरे कोळी जमातीचा जे जात प्रमाणपत्राचं आहे मुद्दा जो आहे पेंडिंग पडलेला आहे आणि ते जात प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिलं जात नाही। आणि सध्या अमळनेरला सुद्धा आमचे जगन बापू जे बिडार जो मोर्चा बिडार मांडून बिडार मोर्चा मांडून बसलेले आहेत त्यांना सुद्धा न्याय पाहिजे। कारण आज जळगाव जिल्ह्यातले जे प्रांत आहेत प्रांत साहेब आहेत त्यांनी आदिवासी टोकरे कोळी जमातीचे जे जात प्रमाणपत्र आहे ते थांबवून ठेवलेले आहेत, निकाली काढत नाही आहे। आणि आज जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी ते सर्टिफिकेट खूप अत्यावश्यक आहे आणि असे असताना त्यांना ते सर्टिफिकेट मिळत नाही आहे। त्यामुळे आमचा समाज हा शिक्षणापासून वंचित राहील आणि त्यामुळे आमचं आर्थिक जे आहे आर्थिक नुकसानसुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये आणि आमचा विकास होणार नाही। त्यामुळे हे जे जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर निकाली निघणं अत्यंत आवश्यक आहे।